की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. नमस्कार. मी हरिभक्तीपरायण समाधान महाराज देशमुख. एक मिनिट चालू करा दादा तुम्ही आता. नमस्कार. मी हरिभक्तीपरायण समाधान महाराज देशमुख. आज सावित्री फतिमा जिजाऊ उत्सवानिमित्त संविधान प्रचारक टीमनं 3 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत दररोज संध्याकाळी 8 ते 9 या वेळामध्ये गोष्ट महानायिकांची हा जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल सर्वप्रथम या टीमचं मी आभार मानतो. आणि या टीमनं मला या कार्यक्रमामध्ये संत जनाबाई यांच्यावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मनापासून मी यांचा आभारी आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत तो. धन्यवाद दादा. मी थोडीशी आपली ओळख सांगते. आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश आहे. उत्सवप्रिय असणाऱ्या आपल्या या देशात आपण सगळे सण आणि उत्सव जल्लोषात साजरे करतो. ज्या महानायिकांमुळे आज आपण माणुसकीच्या वाटेवर घडतो आहे त्यांना समजून घेऊन त्यांची जयंती आपण उत्सव स्वरूपात साजरी करतो आहोत, जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला, तरुणाईला ही त्यांची ओळख होईल. सावित्री फातिमा जिजाऊ उत्सवानिमित्त आपण घेऊन आलो आहोत गोष्ट महानायिकांची, त्यांची ज्या इतिहासात अजरामर होऊन गेल्या, ज्यामुळे आपण आज त्यांना समजून घेऊ शकतोय, त्यांच्यामुळे आज आपण घडू शकतोय. काल आपण सावित्रीमाईंची ओळख घेऊन आलो होतो, घेऊन आलो होतो. आज आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत हबप मेजर समाधान महाराज देशमुख. महाराजांनी इतिहास या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असून ते एक्स सर्व्हिसमॅन आहेत CRPF चे. आज महाराज आपणास संत जनाबाई यांची गोष्ट सांगणार आहेत. महाराज, मी आपल्याला विनंती करेन की आपण आपली गोष्ट सांगायला सुरुवात करावी. धन्यवाद ताई. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण संत जनाबाई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. संत जनाबाई यांचा जन्म 1258 साली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला. जनाबाईंचे वडील दमास असं त्यांचं नाव होतं. आईचं नाव कुरुंद होतं. आई या भागवत भक्त होत्या, तर वडील हे विठ्ठल भक्त होते. 12व्या शतकामध्ये समाजामध्ये स्पृश्यता बोकाळलेली होती. देव आणि धर्म आणि देवापर्यंत पोहोचण्याचे जे काही मार्ग होते ते धर्म मार्तंडांनी बरेचसे अडवून ठेवलेले होते. देवभक्ती तेवढी सोपी राहिलेली नव्हती. फक्त पंढरपूरचा पांडुरंग एकच असं दैवत होतं की ज्याची विठ्ठल भक्ती करणं सोपं होतं. पंढरपूरला बरेचसे लोक तेव्हाही येत होते. 12व्या शतकापूर्वीही या भागवत धर्मामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाला येणाऱ्या लोकांची संख्या मोठी होती. तसेच ह्या जनाबाईंचे वडीलही आणि आईही पंढरपूरला आल्या होत्या. आणि त्या या पंढरपूरला आल्यानंतर जनाबाईंबद्दल बऱ्याचशा आख्यायिका सांगितल्या जातात. एक तर साक्षात पांडुरंग भगवान परमात्मा त्यांच्या वडिलांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना दृष्टांत दिला. हे विठ्ठल भक्त होते, ह्यांना मुलबाळ होत नव्हतं, तेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर मुलबाळ होतं. अशा काही आख्यायिका समाजामध्ये आजही रूढ आहेत. तसंच साक्षात पांडुरंग परमात्मा संत जनाबाई यांच्या वडिलांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना दृष्टांत दिला की तू विठ्ठल भक्ती कर आणि तुला एक कन्यारत्न प्राप्त होईल. आणि कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर ते दामाशेठी जे शिंपी आहेत त्यांच्याकडं तू त्यांना सुपूर्द कर, अशी एक आख्यायिका जनाबाईंच्या बाबतीत सांगितली जाते. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की दुसरं म्हणजे तार्किक मी उदाहरण सांगतोय की त्याच्यामध्ये पंढरपूरला येणारे खूप सारे असे भाविक असतात आणि याच्यामध्ये पंढरपूरमध्ये जे अनाथ आहेत, जी मुलं म्हणजे आल्यानंतर हरवली जातात, हरवल्यानंतर ते सापडत नाही, तर अशा मुलांसाठी आपण लय भारी एक पिक्चर पाहिला असेल. त्या पिक्चरमध्ये पण तसंच आहे की त्या हिरोला की अनाथ म्हणजे विठ्ठलाला अर्पण केलेलं असतं, त्याला तिथं आईबाप कुणीच नसतं. अशा वेळी त्या पंढरपूरमध्ये अशा अनाथांची संख्या खूप आहे. पंढरपूरमध्ये नवरंगी बालक आश्रम एक आजही
चालू आहे. तर असे अनाथ आश्रम तिथं आहेत. याचा म्हणजे एक संदर्भ आहे हा. अशा प्रकारे जनाबाईचे आई वडील जेव्हा पंढरपूरला आले असतील, एकतर त्या चुकल्या असतील असा एक आपण तर्क लावू शकतो. आणि चुकल्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव दमा असं होतं. 6-7 वर्षाची ती लहान मुलगी त्या वळवंटाच्या ह्याच्यामध्ये फिरत असताना वडिलांचं नाव जेव्हा सांगत होती दमा म्हणून, तेव्हा कदाचित हे जे नामदेव महाराजांचे वडील आहेत दामूशेठ शिंपी, त्यांच्यापर्यंत कुणीतरी सद्गृहस्थानं तिला पोहोचवलं असावं, असा एक तर्क आपण या ठिकाणी लावू शकतो. दामूशेठ जे नामदेव महाराजांचे वडील होते, चांगलं घराणं होतं, 14-15 माणसाचं कुटुंब होतं. आणि त्या घराण्यामध्ये ही जनाबाई पोहोचली. ती पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी धार्मिक वातावरण होतं. घरातलं सगळं वातावरण असं धार्मिक असं होतं. आणि मुळातच जनाबाईंची उपजत जी काही बुद्धिमत्ता होती, उपजत काही प्रवृत्ती होती, त्या उपजत बुद्धिमत्तेला तिथं चालना मिळाली. नामदेव महाराजांच्या अगोदरच्या या जनाबाई होत्या, तरी पण नामदेव महाराजांच्या त्या स्वतःला दासी म्हणून घेतात आणि वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांच्या बरोबरीनं काम करायचं त्यांना भाग्य लावलं. आणि नामदेव महाराजांनी 12व्या शतकामध्ये या भागवत धर्मामध्ये जे काही सुरू होतं, अनागोंदी सुरू होती, अस्पृश्यता सुरू होती, देवधर्मापर्यंत पोहोचायचं जरी म्हटलं तर खूप सारी व्रत वैकल्य सांगितली जायची, अनुष्ठानं सांगितली जायची, खूप सारा दान दक्षिणा उकळला जायचा. तर अशा वेळी नामदेव महाराजांना हे जाणवलं आणि नामदेव महाराजांनी काय केलं की बाबा नाही, आपल्याला काय करावं लागेल की वेगळं काहीतरी ह्याच्यातून अध्यात्माचा वेगळा भक्तीचा मार्ग शोधला पाहिजे. ह्याच्यासाठी ते परेशान व्हायचे. आणि मग परेशान होत असताना त्यांना साथ कुणाची मिळाली असेल तर त्या दासी जनाबाईची खूप मोठी साथ मिळाली. नामदेव महाराज इतके परेशान झालेले की आपण एखादं नवीन घर जर बांधायचं म्हटलं तर कधी नवीन घर बांधतो? जुनं घर जेव्हा मोडकळीला आलेलं असतं तेव्हा आपण नवीन घर बांधतो. अगदी त्या पद्धतीनं ह्या भागवत धर्मामधील बऱ्याचशा चालीरीती, रूढी परंपरा ज्या देवाच्या भक्तीमध्ये येत होत्या, अडचणी निर्माण करणाऱ्या होत्या, त्या दूर करण्यासाठी नामदेव महाराजांनी भक्तीचा वेगळा मार्ग चोखळायचं ठरवलं. तत्पूर्वी या आध्यात्मिक सागरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अध्यात्मामध्ये कीर्तनं होत होती. तरीही ती कीर्तनं कशी व्हायची की नारदीय कीर्तन व्हायचं. नारदीय कीर्तनामध्ये कसं असतं की एक कीर्तनकार एका बाजूला पकवाजवाला किंवा तबलावाला आणि एका बाजूला पेटीवाला, हे दोघं तिघं जण टाळ त्या कीर्तनकाराच्याच हातात असतात. आणि त्यानं एकट्यानं गायचं, म्हणायचं, काय असेल ते त्या कीर्तनकारानं एकट्यानं करायचं. बाकीच्यांना कोणाला बोलायचा अधिकार नव्हता. ती परंपरा असतानाही नामदेव महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन महर्षी व्यासांनी सुरू केलेल्या भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं ठरवलं. मग त्याच्यामध्ये देव हा विठ्ठलच ठेवला आणि विठ्ठलाच्या अनुषंगानंच मग वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या काठी जमवला. त्या चंद्रभागेच्या काठी वैष्णवांचा मेळा जमवला. त्याच्यामध्ये जनाबाईंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्या काळामध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मूल याच्या पलीकडे स्त्रियांना काय अधिकार नव्हते. समाजव्यवस्था मनुस्मृतीनुसार चालत होती. आणि मनुस्मृती आपल्याला माहिती आहे मनुस्मृती काय आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्री शूद्र गवार ढोर नारी सब ताडण के अधिकारी अशा पद्धतीचा उल्लेख ज्या ग्रंथामध्ये आहे त्या ग्रंथानुसार जर समाजव्यवस्था चालत असेल तर त्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांना काय स्थान असेल? काहीच स्थान नव्हतं, काहीच अधिकार नव्हते. स्त्री ही वापरण्याची आणि मार खाण्याचा अधिकार असलेली व्यक्ती आहे अशी समाजाची मानसिकता बनली होती. अशा काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, सगळ्यापासून वंचित ठेवलं गेलेलं होतं. अशा काळामध्ये नामदेव महाराजांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. अधिकार दिला म्हणजे शिकवलं. बऱ्याचशा स्त्री संतांना, ज्याच्यामध्ये सोयराबाई आहेत, ज्याच्यामध्ये जनाबाई आहेत, यांना लिहायला वाचायला शिकवलं. यांच्यामधल्या कलागुणांना वाव दिला. जनाबाईंनी
बऱ्याचशा जवळजवळ 350 अभंग रचना आहेत, त्यांच्या काव्यरचना आहेत, ओव्या आहेत. त्या ओव्या गायलेल्या आहेत आणि त्या ओव्या आजही जात्यावरती बऱ्याचशा गायल्या जातात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओवा गाऊ कौतुके एरे बा विठ्ठला. अशा पद्धतीच्या जात्यावरच्या काही ओव्या आहेत. किंवा एग विठाबाई माझे पंढरीचे आई, ही काही रचना आहेत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरून या जावे बा तुझ्याची पोटी यावे, ऐसे करी माझे भावा सख्या माझे ज्ञानदेवा, जावे ओवाळूनी जन्मजन्मी म्हणे जणी. तर जनाबाईंच्या खूप साऱ्या अशा काही रचना आहेत ज्या म्हणजे खूप प्रसिद्ध झाल्या आणि जनाबाईंना संत ज्ञानदेव, संत नामदेव महाराज, संत चोखोबा या ज्या संतांचा सहवास लाभला, त्या संतांचं जीवन आणि त्यांच्यातून सुसंस्कृतपणा याचा अभ्यास करून जनाबाईंनी ह्या केलेल्या रचना ह्या आपल्या या पुढील सगळ्या पिढ्यांवर केलेले उपकारच आहेत. धरीला पंढरीचं चोर गळा बांधून या दोर, हे जे जनाबाईंचं हे जे गाणं आहे खूप प्रसिद्ध झालेलं हे गाणं होतं. त्याच्यामध्ये जनाबाईंनी दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदी शाळा आत विठ्ठल कोंडला, शब्दे केली जाडाजोडी विठ्ठल पायी घातिली बेडी, शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडितो. अगदी विठ्ठलावर अशा पद्धतीचा जबरदस्त हक्क दाखवण्याचं धाडस जनाबाई करतात. त्या निस्सीम विठ्ठल भक्त होत्या. त्या सांगतात माझ्या वडिलांचे दैवत तोच हा पंढरीनाथ. म्हणजे माझ्या वडिलांचं जे दैवत होतं तोच हा पंढरीनाथ आहे. म्हणजे अगदी म्हणजे आपण म्हणतो ना आपण खानदानी विठ्ठल, म्हणजे एखादा गोष्ट सांगायची झाली तर आम्ही खानदानी आहोत असं. तसं जनाबाई अधिकारानं विठ्ठलाला म्हणतात की माझ्या वडिलांचे दैवत तोच हा पंढरीनाथ आहे आणि मीही त्याची भक्त आहे. त्याच्यामुळं विठ्ठलावर एवढा जबरदस्त ते हक्क गाजवतात. काही ओव्यांमधून तो आपल्याला दिसून येतो. अरे 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 विठ्या मुळं मायेच्या कारठ्या तुझी रांडरंडकी झाली. म्हणजे अगदी शिव्या देण्यापर्यंतचं धाडस जनाबाईंनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. जन्म सावित्रीचा चुडाल्याली तुझं गेलं मड, तुला पाहुणी काळ रड, उभे राहुणी अंगणी शिव्या देते दासी जणी. म्हणजे अगदी शिव्या देण्यापर्यंत एवढं वाचलं, एवढं प्रेम, एवढा आत्मीयता, एवढं जिव्हाळा आणि विठ्ठलावरती असलेली हक्क या ओव्यांमधून आपल्याला दिसतो. यतिहीन चोखा मेळा, त्यासी भक्तीचा कळवळा, त्याला झाला म्हणी यारा, राहे घरी करी थारा, देव बाटविला त्याने, हासे जणी गाये गाणे. अगदी आता त्या काळामध्ये स्पृश्यता हा शब्द मी मागाशी वापरला होता. तर संत चोखामेळा हे जे आहेत हे महार समाजाचे येतात. तर त्या चोखोबांना देव बाठवला अशा पद्धतीनं हिनवलं जाऊन बोलून त्यांना मारहाण करण्यापर्यंत, त्यांच्यावरती आरोप लादून त्यांना मारहाण गेली होती बडव्यांच्याकडून. त्यावेळेस ह्या जनाबाईंनी ही लिहिलेली ओवी आहे, यातीहीन चोखा मेळा त्यासी भक्तीचा कळवळा. तो जरी दुसऱ्या ह्याच्यातील असेल, जातीतील असेल, वर्ण व्यवस्थेच्या खालच्या स्तरातील असेल, तरीसुद्धा त्याला काय आहे, भक्तीचा कळवळा आहे. त्याचा झाला मनी यारा, राहे घरी कथा थारा करी थारा. म्हणजे ज्या घरी राहतो त्या घरी राहून सुद्धा तो भक्ती करत आहे. देव बाटविला त्याने, हसे जणी गाय म्हणे. म्हणजे अगदी घरी राहून जरी त्यानं विठ्ठलाची भक्ती केली तरी बडवे त्याच्यावर आरोप करत होते की तू देव बाटवलाय म्हणून. तर अशा समाजाच्या मानसिकता असताना सुद्धा या जनाबाईंनी नामदेव महाराजांनी आरंभलेल्या भागवत धर्माच्या कार्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्या कार्यामध्ये नामदेव महाराजांनी भागवत धर्माची स्थापना करण्यासाठी सर्व संतांना पंढरपूरच्या वाळवंटामध्ये बोलवलं. त्या बोलवल्यानंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी कीर्तन करायचं ठरवलं. तर त्या वाळवंटामध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तनाला जेव्हा नामदेव महाराज उभा राहणार होते त्यावेळी समाजामध्ये वर्णव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. त्या वर्णव्यवस्थेमध्ये ठराविक अशा एका समाजाकडं, ठराविक अशा एका वर्गाकडंच सर्व अधिकार होते. शिक्षणाचे अधिकार असतील, व्यवहाराचे अधिकार असतील, सगळे काही जे काही ज्ञानदानाचे असतील, कीर्तनाचे असतील, देवाच्या भक्तीचे असतील, सगळे अधिकार एका समाजाकडे, एका वर्गाकडे एकवटलेले होते. त्या काळामध्ये कीर्तनाच्या सुद्धा
एकच म्हणजे नारदीय कीर्तन पद्धती, एकच कीर्तनकार, तोही त्याच वर्गाचा, त्यानं सांगाल तेच ऐकायचं, तो सांगाल तीच भक्ती करायची, त्यानं सांगितलेलं दान दक्षिणा करायचा, तीर्थयात्रा सांगितली जी सांगितली तीच करायची, तिथं जाऊन तिथं त्याच पुजाऱ्याला भेटायचं, त्याच महाराजाला दक्षिणा द्यायची. अशा पद्धतीची जी काही परंपरा होती ती परंपरा मोडीत काढण्यासाठी नामदेव महाराजांनी जे आरंभलेलं हे जे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या उक्तीप्रमाणे हे नामदेव महाराजांनी उभारलेलं जे हे जे वेगळ्या भक्ती मार्गाचं जे कार्य होतं ते कार्य मग नामदेव महाराजांना काय करायचं होतं, मग ही जी कीर्तन परंपरा आहे जी एकाच वर्गाकडं त्याची जी मालकी आहे ती काय करायला पाहिजे, ती सगळ्यांकडे यावी अशा पद्धतीची रचना नामदेव महाराज एक पाया रचत होते. मग नामदेव महाराजांना खरं तर या भागवत धर्माचा आर्किटेक्चर म्हणजे इंजिनियर म्हणायला पाहिजे. कुठलेच कीर्तनकार प्रवचनकार हे सांगत नाहीत. आमचे गुरुवर्य श्यामसुंदर सुंदर महाराज मात्र हे आवर्जून सांगतात की खरंच भागवत धर्माचे आर्किटेक्चर जर कोणी असेल तर ते नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांनी काय केलं की नारदीय कीर्तन परंपरा जी होती फक्त ती एकाच वर्गाकडं हे होती, ती तशी न राहता वारकरी कीर्तन परंपरा सुरू केली. आता कीर्तन परंपरेचा विषय आला तर कीर्तनाचे आपल्या इथं प्रचलित असलेले चार प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक नारदीय कीर्तन परंपरा, ती आत्ता मी तुम्हाला सांगितली. दुसरी वारकरी कीर्तन परंपरा. ह्या वारकरी कीर्तन परंपरेत नामदेव महाराजांनी काय केलं तर सगळ्या समाजाचे जाती धर्माचे लोक तिथं एकत्र केले. तिथं भेदाभेद नाहीच की तू या जातीचा, तू त्या जातीचा, तू या धर्माचा, तू त्या वंशाचा, तू त्या पंथाचा, असा कुठलाही भेदाभेद न करता पंढरीच्या वळवंटामध्ये सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. तर ती वारकरी कीर्तन परंपरा, त्याच्यामध्ये कीर्तनकार मध्ये असतोय, त्याच्या या बाजूला 5-50 वारकरी टाळ घेऊन उभे आहेत, त्याच्या या बाजूला दुसऱ्या बाजूलाही 5-50 वारकरी टाळ घेऊन उभे आहेत. म्हणजे सर्वांना तिथं समाविष्ट करून घेतलं. त्याच्यानंतर ज्या वारकऱ्याला जे सुचेल, कीर्तनकार जो सांगत आहे आणि ते सांगत असताना ज्या टाळकरी जे उभे आहेत त्या टाळकऱ्यांपैकी ज्याला जे सुचेल त्याला ते प्रमाण देण्याचा अधिकार देऊन टाकला. कीर्तनामध्ये प्रमाण देतात ना, गायक असतात बाजूला आणि ते काय करतात, मधून मधून प्रमाण देत असतात की कीर्तनकार जो मुद्दा सांगत असतो त्या मुद्द्याला ग्रंथातील वेगवेगळ्या संत साहित्यातील प्रमाण देऊन त्या कीर्तनकाराला आणखी एक आधार सपोर्ट दिला जातो. अशा पद्धतीचा ते कीर्तनाचं स्वरूप तबलेवाला तर असतोच किंवा पकवाजवाला असतोच, पेटीवाला असतोच. तर हे नारदीय कीर्तन परंपरेमध्ये तबला आणि पेटीशिवाय बाकी कोणी नव्हतं. तर हे नामदेव महाराजांनी वारकरी कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनाला मोठं स्वरूप दिलं. तिसरी परंपरा आहे कीर्तनाची ती रामदासी कीर्तन परंपरा आहे आणि चौथी कीर्तन परंपरा आहे गुरुदेव कीर्तन परंपरा. तर ह्या 4 कीर्तन परंपरेमध्ये वारकरी कीर्तन परंपरा जी आज सगळीकडे प्रचलित आणि प्रसिद्ध झालेली आहे, ती कीर्तन परंपरा त्याची रचना करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलं. म्हणून नामदेव महाराजांना आपण या ठिकाणी या भागवत धर्माचे आर्किटेक्चर म्हणायला काही हरकत नाही. नामदेव महाराजांनी हे करत असताना नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. तर जेव्हा भागवत धर्माची रचना करत असताना नामदेव महाराजांनी सर्व संतांना, सर्व भक्तांना पंढरीच्या वळवंटामध्ये एकत्र आणलं. त्यावेळी त्या सर्व कार्यक्रमाचं नेतृत्व करण्याचं काम, सूत्रसंचलन करण्याचं काम, आध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर व्यासपीठ चालकाचं काम. व्यासपीठ चालक म्हणजे आपण शाळेमध्ये वगैरे एखादा कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमामध्ये जो सूत्रसंचालक असतो तो सूत्रसंचालक ठरवत असतो की कुणाचा सत्कार करायचा, आता कुणाला बोलायला संधी द्यायची, आता त्याच्यानंतर कुणाला मागं ठेवायचं, कुणाला पुढं घ्यायचं, हे काम त्या कार्यक्रमाच्या पूर्ण नियोजन करणारा जो सूत्रसंचालक असतो त्याच्या हातामध्ये असतं. कोणत्याही कार्यक्रमामध्ये जो सूत्रसंचालक असतो तो खूप महत्त्वाचा असतो. तेच काम अगदी 12व्या शतकामध्ये स्त्रियांना कोणतेही अधिकार नसताना वाळवंटामध्ये, पंढरीच्या वळवंटामध्ये नामदेव महाराजांनी जनाबाईला ते अधिकार दिले. ती व्यासपीठ चालक झाली आणि ह्या ओवीवरून, जनाबाईंच्या ह्या ओवीवरून आपल्याला ते दिसून येतं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आता जनाबाई आदेश देतात कुणाला,
ज्ञानदेव महाराजांना काय आदेश देत आहेत की आता नामदेव महाराज कीर्तन करतायत पुढं, तिथं पुढं पांडुरंग नाचतोय, तुम्ही काय करा, अभंग म्हणा. म्हणजे गायनाची साथ द्यायला जनाबाई ज्ञानदेव महाराजांना, माऊलींना सांगतायत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या उक्तीनं नामदेव महाराजांनी या कीर्तन परंपरेला सुरुवात केली आणि पंढरपुरात ह्या पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भागवत धर्माची मुहूर्तवेळ रोवून, पताका रोवून नामदेव महाराज भागवत धर्माचा प्रचार प्रसार करायला कुठे गेले? पंजाब, सिंध, अगदी पाकिस्तानपर्यंत नामदेव महाराज गेले. आजही पाकिस्तानमध्ये आणि पंजाब प्रांतामध्ये नामदेव महाराजांची खूप सारे मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात. पंजाबमधील शीख धर्मामध्ये शीख धर्माच्या गुरु गोविंद साहेब जे शिखांचे गुरु होते, त्यांच्यावरही नामदेव महाराजांच्या या भागवत धर्माचा प्रभाव पडला आणि गुरु ग्रंथ साहिबा हा जो शिखांचा पवित्र असा ग्रंथ आहे, त्याच्यामध्येही नामदेव महाराजांचे बरेचसे अभंग समाविष्ट करून घेण्यात आले. नामदेवांचे दोहे, नामदेवाचे दोहे अशा पद्धतीचं काहीतरी त्याचं विशिष्ट असं नाव आहे, मला ते तुम्हाला आता कन्फर्म सांगता येईना. पण नामदेव महाराजांचे अभंग गुरु ग्रंथ साहिबा या पवित्र शीख धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेले. नामदेव महाराज जेव्हा महाराष्ट्रातून बाहेर हे करण्यासाठी गेलेले आहेत, भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जेव्हा गेलेले आहेत, तेव्हा या भागवत धर्माची जी पताका आहे, जे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकादशीला जमणारे हे विठ्ठल भक्त आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांना योग्य पद्धतीनं भक्तीच्या अध्यात्माच्या या नवीन अध्यात्माच्या मार्गामध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम कोण करून घेत होतं? तर त्या जनाबाई करून घेत होत्या. आणि ह्या जनाबाईंनी नामदेव महाराजाच्या पाश्चात खूप मोठं भागवत धर्मासाठी योगदान दिलेलं आहे, ते आपल्याला इथं विसरून चालणार नाही. जनाईनं रेखटलेलं विठ्ठलाचं चित्र त्या वाळवंटामध्ये ते आपल्याला इथं एका अभंगाच्या एका ओवीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अजरामर झालेलं ती रचना आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हातधरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बांका कडेवरी, नामा करंगळी धरी, जणी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. हे नामदेव महाराजांनी सुरू केलेलं हे जे भागवत धर्माची, वैष्णव धर्माचं जी पताका आहे, ती फडकवत ठेवण्याचं काम जनाबाई नेटानं करत होत्या. त्या काळामध्ये स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. घराबाहेर जरी पडायचं झालं तर एक ते पांढरं शेलकाट असायचं, पांढऱ्या कलरचं एक धोत्रासारखं असायचं, आणि वेशीपर्यंत जाईपर्यंत स्त्रियांनी काय करायचं, ते पांघरून घ्यायचं आणि वेशीच्या बाहेर गेल्यानंतर ते परत घडी करायची आणि सोबत ठेवायचं. परत गावात येत असताना परत शेलकाट पांघरायचं आणि घरापर्यंत जायचं. आपण आत्ता जे सिरिया वगैरे देशांमधील ती बुरका पद्धत आपण हे करतो की नाही, पाहतो किंवा वाचतो, ऐकतो टी व्हीवरती, अगदी त्या पद्धतीचं हिंदू धर्मामध्ये सुद्धा हे शेलकाटाची पद्धत होती. आणि त्या काळामध्ये जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ह्या भागवत धर्माचं नेतृत्व करत होत्या. त्या काळात ह्या धर्ममार्तंडांना ते सहन होत नव्हतं. तर त्या काळी ह्या धर्ममार्तंडांनी काय केलं, मग एखादी बाई नवीन भागवत धर्माचं किंवा ह्या वारकऱ्यांचं नेतृत्व करते, ही गोष्ट धर्ममार्तंडांना रुचण्यासारखी नव्हतीच, पटण्यासारखी नव्हतीच. मग त्यांनी काय केलं, हिला काय करता येईल, स्त्रीला हाणमार तर करता येत नव्हती, मग तिचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, तिला नावं ठेवायला सुरू केली, तिचा अपप्रचार करायला सुरू केलं. मग तो वेगळ्या पद्धतीने केला. तेही आपल्याला एका जनाबाईंच्याच ओवीमधून, अभंग रचनेमधून पाहायला भेटतं. तर ती जनाबाई अगदी त्वेषानं, उद्वेगानं चिडून बोलते की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. म्हणजे त्या ओवीमधून हे प्रकट होतं की डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचं नाही, अशी काही एक अलिखित नियम समाजामध्ये तेव्हा असणार आहे. आणि
तरीसुद्धा जनाबाई म्हणते पडला तर पडू दे, माझं पदर खांद्यावर पडला तरी काही हरकत नाही, तरीसुद्धा मी भरल्या बाजारात जाईल. म्हणजे त्याचा अपप्रचार असा केला जात असेल की ही भरल्या बाजारात जाते, म्हणजे स्त्रियांना तिथपर्यंत जाण्याचे अधिकार नसावेत. नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या माध्यमातून जनाबाईंना पुढं आणलं आणि स्त्रियांनी ते नेतृत्व केलं. भागवत धर्मामध्ये आजचे जे आपले संविधान आहे, हा जो प्रोग्राम आपण ऐकता आहात, हे फक्त मी एक संत साहित्याचा धरूनच बोलत होतो आत्तापर्यंत, पण आता मी हा प्रोग्राम ऑर्गनाईज करणारी जी टीम आहे, संविधान प्रचारक टीम आहे, तर मुळात हा कार्यक्रम संत साहित्य आणि संविधान याच्यातील साधर्म्य दाखवण्याचा प्रयत्न असायला हवा. त्या अनुषंगानं मी बोलतो. तर संविधानामध्येही आपल्याला पाहायला भेटतं कलम 14, 15, 16, 17, 18 ही जी काही कलमं आहेत, ही समानतेची कलमं आहेत. कलम 14 आपल्याला काय सांगतं? भारताच्या हद्दीमध्ये संविधानाचं कलम 14 आपल्याला सांगतं की भारत देशाच्या हद्दीमध्ये म्हणजे सर्व राज्यामध्ये कायदा जो आहे तो सगळ्यांना काय आहे? समान आहे. वारकरी संप्रदायातही नामदेव महाराजांनी सुरू केलेल्या ह्या भक्तिपंथात, ह्या भागवत धर्मामध्ये सगळे समानतेचा अधिकार आहे. वाळवंटामध्ये सगळे समान आहेत. तिथं कोणीही उच्च नीच नाही. सगळे अगदी कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही पंथाचा असू द्या, तिथं सगळे समान, सगळे विठ्ठल भक्त आहेत. पंढरीचे लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जे कोणी वारकरी तिथं जमतात, तिथं कुठलाही अभिमान बाळगायचा नाही, गर्व बाळगायचा नाही. तिथं एकमेकाच्या पायाला हात लावला जातो आणि माऊली म्हणून एकमेकाचं दर्शन घेतलं जातं. अशा पद्धतीचं ते भागवत धर्माची रचना संत नामदेवांनी केली आणि जनाबाईनं ते नेटानं पुढं चालवली. तर तो भागवत धर्म सांगतो की इथं सगळे समान आहेत. तेच आपल्याला भारतीय संविधान कलम 14 सांगतं की भारताच्या सर्व राज्यामध्ये, भारताच्या सर्वत्र, अगदी सगळ्याच भूमीवरती, भारताचा जेवढा भूप्रदेश आहे त्या त्या ठिकाणी कायद्यापुढे सगळे समान आहेत. पुढचं कलम आहे, संविधानाचं पुढचं कलम आहे कलम 15. ते सांगतं भेदभाव करायचं नाही. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्यावरून कसलाही भेदभाव करायचा नाही, हे कलम 15 सांगतं. तेच आपल्याला नामदेव महाराजांनी सुरू केलेल्या या भागवत धर्मामध्ये, वैष्णव संप्रदायामध्ये दिसून येतं की तिथं वाळवंटामध्ये कसलाही भेदभाव नाही. मी आत्ताच बोललो उच्च नीच नाही. तू कुठल्या श्रीमंत घरातून आला, तो कुठल्या पाटील कुळातून आला, तो कुठल्या देशमुख कुळातून आला, तिथं काही नाही. तिथं फक्त तुम्ही एक विठ्ठल भक्त आहात. एकमेकाच्या पायाला हात लावायचा, पाया पडायचा आणि माऊली म्हणून एकमेकाचं दर्शन घ्यायचं. तिथं सगळे समान आहेत. म्हणजे हे संविधानाचं कलम 15 आणि वारकरी संप्रदायातील भेदभाव नसलेलं जो भागवत धर्म आहे ते, ह्याच्यामध्ये साधर्म्य आहे कुठंतरी. पुढं जाऊन आपण सांगू, जे घटनेचं कलम 16 आहे ते आपल्याला काय सांगतं की नोकरीमध्ये समानता पाहिजे. तिथं स्त्री पुरुष समान पाहिजे. म्हणजे स्त्री पुरुष समानता किंवा नोकरीमध्ये तिथं स्त्री पुरुष भेदभाव करायचा नाही. स्त्रियांनाही तेवढाच पगार दिला जातो. एखाद्या ठराविक पदावरती जी स्त्री काम करते आणि पुरुषही तशाच सम पदावरती जेव्हा काम करतो, त्या ठिकाणी दोघांचाही पगार किंवा दोघांचंही पद, तिथं समानता हे केली जाते. तसंच वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा की स्त्री आहे म्हणून किंवा पुरुष आहे म्हणून भेदभाव बाळगला जात नाही. आमचे गुरुवर्य जे श्यामसुंदर सोन्नर महाराज आहेत, बऱ्याचशा त्यांच्या कीर्तनामध्ये, त्यांच्या प्रवचनामध्ये, त्यांच्या व्याख्यानामध्ये आपल्याला हे ऐकायला मिळतं की स्त्री पुरुष समानतेबद्दल ते नेहमीच सांगत असतात, संविधानाबद्दल सांगत असतात. मी हे आज तेच परत तुम्हाला रिपीट करणार आहे की पंढरपूरची वारी ही खूप वर्षापासून सुरू आहे आणि त्या वारीमध्ये 10-12 लाख वारकरी पंढरपूरमध्ये येत असतात. त्या वारीमध्ये खूप दूरवरून लोक चालत येतात, दिंड्या येतात आणि मग त्या दिंड्या अगदी 700, 800, 1000 किलोमीटर दूरचा प्रवास करत, दर मजल करत, मुक्काम करत, जिथं भेटेल तिथं थांबत, भेटेल तिथं मग त्यांचं ते कीर्तन होतं, प्रवचन होतं, असं मजल दर मजल करत महिनाभर आधी निघतात आणि पंढरपूरला पोचत असतात.
जवळपास 10 लाखाचा हा समुदाय पंढरपूरमध्ये दाखल होत असतो. त्याच्यामध्ये जितके पुरुष आहेत तितक्याच स्त्रियाही असतात. गेल्या आठवड्यामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या 3-4 दिवसापूर्वी 31 डिसेंबर झाला. त्या 31 डिसेंबरच्या अनुषंगानं थोडंसं मी बोलतो की 31 डिसेंबरमध्ये बऱ्याचशा पार्ट्या झाल्या, गावोगावी झाल्या. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरती बीचवरती झाल्या. फक्त मुंबईच्याच नाही तर भारताच्या सगळीकडे जेवढा समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यावरती जे बीच आहेत त्या बीचवरती पार्ट्या झाल्या. आणि पार्ट्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 1 तारखेला जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये हजारोच्या वरती 354चे गुन्हे दाखल झाले. आता 354 तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर 354 हे आहे जे पोलीस स्टेशनमध्ये धारा 354 लावली जाते. ते 354 म्हणजे विनयभंगतेचं कलम आहे. अमुक अमक्यानं माझ्याकडं चुकीच्या नजरेनं पाहिलं, अमुक अमक्यानं मला चुकीचा स्पर्श केला, अमुक अमक्यानं मला अशा पद्धतीनं टॉन्टिंग केलं, अशा पद्धतीचे खूप सारे गुन्हे एका रात्रीमध्ये झालेल्या पार्टीमुळं 31 डिसेंबर म्हणजे नववर्षाचं स्वागत करायसाठी जमलेली ती पार्टी, ती तरुणाई, आणि तिथं गेल्यानंतर त्या स्त्रियांना मिळणारी असुरक्षिततेची जी भावना आहे त्यातून दाखल होणारे हे गुन्हे पाहिलं तर त्याची तुलना जर आपण इकडं करायचं झालं तर 10 लाखापेक्षा जास्त जमणारा हा समुदाय पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जो जमतो, महिनाभर अगोदर घरातून निघून पायी चालत हजारो किलोमीटरचा प्रवास पायी चालत येणारा हा समूह, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या जातीतील, वेगवेगळ्या धर्मातील, वेगवेगळ्या पंथातील खूप साऱ्या स्त्रिया सामील होतात. आणि पंढरपूरपर्यंत 20, 25, 30 दिवस मजल दर मजल करत, मुक्काम करत, भेटेल त्या ठिकाणी अगदी टँकर असतात, विहीर असते, कधी बोरवेल असते, अशा ठिकाणी माता माऊल्यासह सगळे वारकरी अंघोळ करत असतात. पण त्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये, त्या आषाढी वारीच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये इतकं सारं सगळं असताना सगळेजण एकमेकाला भक्तिभावानं घरातल्यासारखं वातावरणामध्ये माऊली संबोधत, जी समोर दिसते ती आपली माय आहे, ती आपली माऊली आहे, ती आपली भगिनी आहे, अशा पद्धतीनं तिच्याकडं सुरक्षिततेची भावना तिच्यासाठी निर्माण केली जाते. आणि ती स्त्री भक्तिभावानं विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरपर्यंत जाते. त्या 1 महिन्याभराच्या काळामध्ये एकही गुन्हा दाखल होत नाही, एकही तक्रार कुठल्या पोलीस स्टेशनला जात नाही की अमुक अमुक दिंडीमध्ये अमुक 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 अमुक्यानं माझ्याशी अशा पद्धतीचं वर्तन केलं. हा भागवत धर्म आहे, हा वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायाचं नेतृत्व त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये जनाबाईंनं केलं. तेच नेतृत्व सावित्रीमाईंनी केलं, तेच नेतृत्व माझ्या जिजाऊंनी केलं. आणि हा वारकरी संप्रदायाचा या वारकरी संप्रदायाचा जो गाभा आहे, या वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे, त्या शिकवणीच्या माध्यमातूनच छत्रपती शिवरायांचं स्वराज्य घडलं, जिजाऊचा शिवबा घडला. आणि ते हिंदवी स्वराज्य आज इतिहासामधून आपण सगळ्यांनी अभ्यासले. छत्रपती शिवरायांवरती इतिहासामध्ये एक नोंद आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून एका सरदारानं बंदी करून आणली होती. आणि मग तिथला जो खजाना, तिथली कल्याणचा जो लूट होती, त्या लुटीमध्ये त्या सुभेदाराची सूनही त्या सरदाराने आणली आणि महाराजांच्या समोर सादर केली की महाराज आपल्यासाठी हा नजराणा आणलाय. त्याला वाटलं की महाराज खुश होतील, पण महाराजांवरती संस्कार असे होते, जिजाऊंचे संस्कार होते ते. महाराजांनी त्याबद्दल त्या सरदाराला शिक्षा केली आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची मान सन्मान करून, ओटी भरून
तिला परत तिच्या घरी पाठवलं. जर महाराज मुस्लिम द्वेष्टे असते तर महाराजांच्याकडून हे झालं असतं का? अजिबात झालं नसतं. त्या काळामध्ये राजे महाराजे काय करायचे की आक्रमण करायचे, लुटायचे आणि जो पराजित राजा आहे त्याच्या ज्या काही राण्या आहेत, त्याचा जो काही जनानखाना आहे तो सगळा बंदी केला जायचा आणि ती लूट त्यांच्या जनानखान्यामध्ये सामील केली जायची. महाराज त्या प्रवृत्तीचे नव्हते, महाराजांवर संस्कार ते नव्हते. महाराजांवर भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा खूप जबरदस्त पगडा होता. छत्रपती शिवराय त्या ठिकाणी म्हणाले, छत्रपती शिवराय यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेसमोर नतमस्तक झाले आणि सांगितले, माऊली माते, माझी आई इतकी सुंदर असती तर आम्ही सुद्धा इतके सुंदर झालो असतो. अशा पद्धतीचे एक वाक्य छत्रपती शिवरायांच्या तोंडून त्या ठिकाणी निघालं आणि त्या सुनेची त्यांनी खना नारळानं ओटी भरून मान सन्मान करून तिला चांगले वस्त्र देऊन परत तिच्या घरी रवानगी केली. हे संस्कार वारकरी संप्रदायातून त्यांच्यापर्यंत पोहोचलेले होते आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलेले. खरंच या टीमनं सावित्रीमाई, ज्यांना आपण भारतातील स्त्री शिक्षणाच्या जननी, आद्य शिक्षिका यांच्या जन्मोत्सवापासून हा जो महानायिकांच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जो उपक्रम राबवला आहे, यांचं मनापासून करावं तेवढं कौतुक आहे. याच्यामध्ये सावित्रीमाईंनी 12व्या शतकातली जनाबाईंची तर गोष्ट आपण आता ऐकतच होतो, पण 19व्या शतकामध्ये सुद्धा स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले या महात्मा ज्योतिरावांना स्वतःच्या बायकोला शिकवावं लागलं घरामध्ये आणि त्यानंतर स्त्रियांसाठी शाळा उघडावी लागली. 1 जानेवारी 1948ला बिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली मुलींची शाळा उघडली. आणि त्याच्यामध्ये मग आता शिक्षक पाहिजे. मग कोण शिक्षक? तर स्वतःच्या बायकोलाच त्यांनी शिक्षिका म्हणून तयार करायचं ठरवलं. सावित्रीमाईंचं शिक्षण नव्हतं झालेलं. त्या काळामध्ये समाजात स्त्रीला शिकायचा अधिकारच नव्हते. मग ज्योतिबांनी घरामध्येच सावित्रीला ग म भ न शिकवायला सुरू केलं, मुळाक्षरं शिकवायला सुरू केलं, लिहायला शिकवायला सुरू केलं. सावित्रीमाई घरी शिकायच्या आणि बिडेवाड्यामध्ये जाऊन त्या शाळेमध्ये 5-6 मुली ज्या काही सुरुवातीला सामील झाल्या शाळेत, त्यांना शिकवायचा प्रयत्न करत होत्या. आता सावित्रीमाईंचा विषय निघाला आहे. एक छोटीशी गोष्ट मला त्यांच्याबद्दलची आठवते, मी थोडक्यात सांगतो. त्या काळामध्ये सावित्रीमाईंनी घेतलेलं हे जे काम होतं, त्या काळच्या त्या कर्मठ धर्ममार्तंडांना सहन होण्यासारखं नव्हतं. स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल याच्यामध्येच गुंतून राहिलं पाहिजे, अशी समाजाची मानसिकता असणारे, हे समाज चालवणारे, हे धर्म चालवणारे, धर्माचे ठेकेदार यांनी काय केलं, मग सावित्रीमाईवरती चिखलफेक, सुरुवातीला टॉन्टिंग केलं. टॉन्टिंग म्हणजे समजतं ना? टॉन्टिंग म्हणजे एखादी स्त्री पुढं चालली तर तिला उद्देशून काहीतरी बोलणं, याला टॉन्टिंग म्हटलं जातं. तर सावित्रीमाई जेव्हा पुढं जायच्या तर त्यांना ते अर्वाच्य भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते बोलणं सुरू झालं. मग सावित्रीमाई त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी परत मग खडे मारायला चालू केलं. तेव्हाही दुर्लक्ष होतंय म्हटल्यानंतर मग त्यांनी चिखल फेकायला सुरू केलं. तरीही त्या दुर्लक्ष करायच्या. तेव्हा मग त्यांनी पाणी फेकायला सुरू केलं. गटारातलं घाण पाणी त्यांच्यावरती उडवलं जायचं, शेण त्यांच्यावरती मारलं जायचं, तरीही त्या दुर्लक्ष करायच्या आणि शाळेमध्ये जायच्या. मग अशा सावित्रीमाई शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तिथं मुलींना शिकवत असताना ते अंगावर उडालेली घाण, त्याचा दुर्गंध यायचा. आणि एके दिवशी सावित्रीमाईंनी काय सांगितलं की मला ज्योतिबांपाशी संध्याकाळी मागण्या करत होत्या, संध्याकाळी 6-7च्या वेळेस मागण्या करत होत्या की मला एक लुगडं हवं आहे. ज्योतिराव म्हणले, तुम्हाला लुगडं हवं आहे? त्या काळामध्ये समाजामध्ये वस्त्राचं प्रचलन जास्त नव्हतं. पुरुष तर फक्त एक धोती एवढ्यावरतीच राहायचे. स्त्रियांना 2 लुगडे असले म्हणजे खूप झालं, एक वळणीवरती आणि एक अंगावरती. ज्योतिराव म्हणाले की आहे ना, एक अंगावरती आहे तुझ्या.
आणि एक वळणीवरती आहे, अजून कशाला पाहिजे. तेवढ्यात त्यांचे एक मित्र कारभारी म्हणून तिथं आले. सावित्रीमाई आतमध्ये गेल्या आणि ज्योतिराव म्हणाले, कारभारी ऐकलं का, साऊला म्हणे तिसरं लुगडं हवंय. त्यांचे जे मित्र कारभारी म्हणून होते, समजदार होते, ते म्हणाले, हां मी ऐकलंय, ज्योतिबा तिसऱ्या लुगड्याची तिला गरज आहे. ज्योतिराव म्हणाले, कसं बरं, का असं कसं काय, एक अंगावरती आहे, एक वळणीवरती आहे, याच्यामध्ये व्हायला पाहिजे साधी राणी. त्या कारभाऱ्यांनी सांगितलं, ज्योती आपण आपल्या कामानिमित्त इकडे तिकडे जात राहतो, पण जे प्रत्यक्ष परिस्थिती आहे त्या परिस्थितीला साऊ तोंड देते. घरापासून शाळेपर्यंत जात असताना हे कर्मठ लोक काय करतायत, तर तिच्यावरती चिखलफेक करतायत, तिच्यावरती घाण पाणी उडवतायत, तिच्यावरती शेण मारतायत, खडे मारतायत. जोपर्यंत बोलत होते तोपर्यंत काही एवढं वाटत नव्हतं, पण जेव्हा ह्या घाणेरड्या वस्तू, घाणेरडे पदार्थ तिच्यावरती फेकले जात आहेत, सडके अंडी टाकतायत, सडके टोमॅटो फेकून मारतायत, जेव्हा हे अंगावरती येते तेव्हा त्या साडीचा, त्या लुगड्याचा दुर्गंध पसरतोय, कुबट कुबट वास येतोय. आणि मग तशा स्थितीमध्ये साऊनं शाळेमध्ये शिकवायचं का. ज्योतिबांना ते पटलं. पटकन त्यांच्या ते लक्षात आलं आणि दुसऱ्याच दिवशी सावित्रीमाईंना तिसरं लुगडं त्यांनी आणून दिलं. जे लुगडं घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी जे वापरलं जायचं त्याच्यावरती घाण फेकली जायची, सावित्रीमाई तिथं गेल्यानंतर त्या बदलायच्या आणि ती नवीन लुगडं वापरायच्या आणि मग मुलींना शिकवायच्या. तर ते तिसरं लुगडं जे सावित्रीमाईंना मिळालं, त्या तिसऱ्या लुगड्यामुळं आज स्त्रियांची समाजातील अवस्था अगदी ग्रामपंचायतच्या मेंबरपासून, एखाद्या ऑफिसमधल्या प्यूनपासून, चपराशापासून ते भारताच्या राष्ट्रपतीपदापर्यंत जी मजल मारली गेली ती सावित्रीमाईंच्या त्या तिसऱ्या लुगड्यामुळे मारली आहे, असं मी या ठिकाणी म्हणेन. धन्यवाद दादा. आज आपण वेळात वेळ ऑनलाईन येऊन आपण जी आम्हाला जनाबाईंबद्दल माहिती सांगितली याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. तर साथी आज आपण जाणून घेतली जनाबाई यांची गोष्ट महानायिकेच्या या उपक्रमामध्ये. भेटूयात उद्या नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी.